या उदाहरण, एक व्यक्ति 75 किलोमीटर पर आवर्स की चाल से किसी निश्चित दूरी को 8 घंटे में तय करता है। समान दूरी को 6 घंटे में तय करने के लिए उसकी चाल कितनी होगी? एक व्यक्ति 75 किलोमीटर पर आवर्स की चाल से कितने निश्चित दूरी 8 घंटे तय करता है। समान दूरी 6 घंटे में तय करने के लिए कितना समय लगेगा? तर ज्या संख्येला x लागला असेल ती कुठे येते? y. किती मार्क जाता है? 3 दूनी किती उरले? 1 3 पाचे 4 दूनी 8 तो ऑप्शन क्रमांक प्रश्न का को एक निश्चित चाल से चलने वाली कार ने 612 किलोमीटर पर आवर्स की यात्रा करनी थी। यदि वह अपने गंतव्य स्थान पर 9 घंटे में पहुंचती तो कार की चाल साल भर में किती अंतर पाहिला वेग? बरोबर, दूरी किती आहे? 600. बघा आता युनिट सेम 612 किलोमीटर पर आवर्स आणि जो वेळ आहे तो कसा ते घंटा म्हणजे त्याचा वर्ष, त्याच्यामुळे 5,18 5 वापरायची आवश्यकता नाही. 9 7 54 किती उरले? 9 8 12 किलोमीटर प्रति किलोमीटर पर आवर्स आता वेगासह छोट्या गतीवर प्रश्न म्हटलं एक बस और एक कार की चालक अनुपात किती?
7 आसान यदि कार 396 किलोमीटर 6 घंटे में तय करते तो बस की जान लगती आता 396 जे अंतर आहे किती घंटे आहेत आता 6 गेला साईड नाही करत 6 1 6 6 36 किती उरले 6 6 36 आता x जे जो वेग काढायचा तो x मानू 66 बरोबर 700 जे प्रमाण आहे बसने काढायचं बरोबर आता 60 फूट झाला वरती 1166 सही સાથે 42 કિલોમીટર પર नहीं 54 नंबर 54 के 1 मिनट 60 सेकंड पंद्रह उत्तर बढ़ाने तो नहीं 15 ला कोना 7 प्रति 1 मिनिट विचार मतलब 15 सेकंड हो सिंपल क्वेश्चन एक समुद्र सवार 54 किलोमीटर प्रति घंटे की 4 से 1 मिनिट में कितनी दूरी तय केली आता बघा दोन गोष्टी समजून ज्यावेळेस आपण किलोमीटर पर आवर रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करतो त्यावेळेस 5 ला वापरतो आणि मीटर पर सेकंद रूपांतर आपण किलोमीटर पर आवर करताना 8 असेल 5 तर आता जी दूरी ती मीटर मध्ये असते त्याला असतात 1 तास बरोबर 8 रात्री 5 त्रिका 9 आता 1 मिनिट म्हणजे किती सेकंद 15 सह 9 900 बेसिक गोष्टी असतात तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आता येणार उदाहरण पाहिजे स्वतःला दस साल के या ठंडा है मेरे मानने से रात्री 15 अंदाजे 360 हां 15 ती करून देला नाही रास्त असं नाही 5 ते 15 डायबिटीज 60 60 पिक्स बरोबर आलं कसं बरोबर 100 बरोबर ठीक आहे 60 बरोबर स्कूटी पर सवार एक व्यक्ति 5 मीटर प्रति सेकंड की 4 से 3 घंटे 20 मिनट में कितने किलोमीटर की दूरी तय करेगा अब आपल्याला काय करायचं पहिली गोष्ट तर किलोमीटर काढायचं ठीक ज्यावेळेस आपण मीटर पर सेकंद रूपांतर किलोमीटर पर मध्ये करतो त्यावेळेस मीटर पर सेकंद किती म्हणतो आपण 18/5 टाटा बाय बाय किती आला तर प्रति घंटा म्हणजे एका तासात किती वेग झाला 18 किलोमीटर ठीक मग आता जी वेळ दिली ती तास आहे मिनिट त्याचं रूपांतर आपण करून घेऊ 3 तास म्हणजे किती मिनिटं 18 प्लस 20 मिनिटं किती झाले बरोबर प्रति घंटे
आता 200 भागीला 60 घेतला असेल 60 मिनिटामध्ये 1 तास ठीक आहे. शून्य गेला 10 चे वीसच्या निमित्त 10 6च्या निमित्त 30 किती आला 10 चे प्रति तास किती आहे 18 3 सगळं 18 साइन दाय किती अंतर जातोय तो 60 किलोमीटर. येईल उत्तर काही विषय नाही पण कुठेतरी लॉजिक असला पाहिजे. शक्य नाही मानव तो गंगा तो बेटा आणि येस पुढे जायचं सोपं आहे बघा. सिंपल है. मैं अपने घर बड़ा उदाहरण मोटे होऊन घाबरणार. मैं अपने घर से कॉलेज के लिए एक निश्चित समय पर चलता. कुछ टाइम आपको कॉलेज जाएगा. यदि मैं 5 किलोमीटर की चाल से चलूं तो मुझे 7 मिनट की देरी होती. किती तसं 5 किलोमीटर चालतोय तर त्याला किती वेळ लागतोय 7 मिनिट. परंतु मैं 6 किलोमीटर पर आवर की चाल से चलूं तो ठीक समय से 5 मिनट पहले पहुंचतो. तर 5 चा वेग राहिला 7 मिनिट लागतात. 7 चा वेग राहिला तर 5 मिनिट लागतात. तो मेरे घर से कॉलेज की दूरी कितनी होगी बघा. आता 7 मिनिट अधिक 5 किती झाले. हा जो वेग प्रति मिनिट आहे किती आहे समस्या आहे ना प्रति मिनिट. 12 का 12 12 पंचे तो वेगाचा प्रमाण किती झाला एकास ठीक आहे. ते जे अंतर आहे आपण x म्हणू. काय मानू x. आता पहिले काय वेक्टरचा 5 नंतर किती जाय 7 बरोबर एक छेद मला सांगायला सर किती येणार 30 कसा बघा 5 × 30 त्या संख्येला अंशाला गुणायचं 7 पंचे 30 ठीक आहे बरोबर एक छेद. समस्या आहे ना. आता इथे काय आला 30 इथं जेवढा छेद कॉमन असतो जेवढा अंश जे आपण बेरीज वजाबाकी करत असतो 6 × 6x 5 × 5x बरोबर किती 30 बरोबर एक छेद 5. डन. 7 ला 5 गेले 1x बरोबर 30 बरोबर 1/5. 30 कुठे जाणार जेव्हा घरी 5 × 30 6 किलोमीटर म्हणजे ते जे अंतर आहे ते किती आहे 7 किलोमीटर. मागच्या जोडीचा क्वेश्चन जावा जाऊ.
सिंपल क्वेश्चन बघा काय म्हटलंय ए और बी एक ही समय पर एक दूसरे से 240 किमी की दूरी पर स्थित आहे. आता म्हणजे बघा जी दूरी आहे किती आहे ए आणि बी दरम्यान 240. तर ए और बी की चालकांवर किती आहे 5 असतं 5 तर बी चे किती 84 7 एक बरोबर किती 84 तर एक बरोबर किती 12 12 7 84. आता दोघं एकमेकांकडे ऑपोजिट येत आहेत. अंतर किती आता 240. साठ का घेतलं असेल कारण की कितने मिनिट बाद म्हणते म्हणजे 60. ठीक आहे 12 चा वर्ग 144 गुणिले 60 नाही काल 2 चा पडेल 4 आणि 4 8 आणि 4 आणि 2 किती भाग जाणार 3. दिलेल्या एकूण संख्येच्या वेळेला 3 ने भाग जात असेल पूर्ण संख्येने भाग जातो 3 3 ची कसं. ठीक आहे 3 चौक किती उरले 3 8 आहे 3 8 आहे 80. समजते ना 48 हा 80 हा 60 हा 12 चौक 48 12 पंचे 4 दुनी 20 गुणिले 5 बरोबर 100 मिनिट. काळजी करू द्या म्हणजे दुसरं